मित्रांनो, बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे संघर्षातून घडवलेलं यशाचं पर्वत. तर आजच्या या 20 जीके क्विज मधून आपण त्यांच्या आयुष्याच्या प्रेरणादायी गोष्टी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा आणि लास्ट आपल्या स्कोरची कमेंट करा. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? आपले ऑप्शन्स आहे ए 26 जानेवारी 1892, बी 1 जानेवारी 1895, सी 14 एप्रिल 1891 या ऑप्शन डी 15 ऑगस्ट 1890. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 14 एप्रिल 1891. मध्य प्रदेशातील महू या लहानशा गावात बाबासाहेबांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न आहे, बाबासाहेबांचे पूर्ण नाव काय होते? आपले ऑप्शन्स आहे ए भिकाजी रामजी आंबेडकर, बी भीमराव रामजी आंबेडकर, सी भीमराव गोविंद आंबेडकर या ऑप्शन डी भाऊसाहेब आंबेडकर. मित्रांनो, आपल्याला उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट मध्ये टाईप करत चला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी भीमराव रामजी आंबेडकर. हे नाव इतिहासातील समानतेच्या लढ्यात सदैव त्यांचं नाव लक्षात राहणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा, बाबासाहेबांचे मूळ गाव कुठे आहे? आपले ऑप्शन्स आहे ए नागपूर महाराष्ट्र, बी महाड रायगड, सी आंबवडे रत्नागिरी या ऑप्शन डी सातारा महाराष्ट्र. मित्रांनो, आपल्याला उत्तर येत असेल तर खाली कमेंट मध्ये टाईप करत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आंबवडे रत्नागिरी. जन्म वेगळ्या ठिकाणी झाला कारण त्यावेळी त्यांचे वडील लष्करात नोकरी करत होते आणि ते तिथे बदलीवर होते. पुढचा प्रश्न आहे, बाबासाहेब किती भाषांमध्ये वाचन करत होते? आपले ऑप्शन्स आहे ए 5 भाषांमध्ये, बी 7 भाषांमध्ये या ऑप्शन सी 9 ते 10 भाषांमध्ये या ऑप्शन डी 12 भाषांमध्ये. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 9 ते 10 भाषांमध्ये. ते अनेक भाषांमध्ये सहजपणे वाचन लिखाण करत होते. पुढचा प्रश्न आहे, पाचवा, भारतीय घटनेचे शिल्पकार ही उपाधी त्यांना का मिळाली? का मिळाली असेल? आपले ऑप्शन्स आहे ए संसद स्थापन केल्यामुळे, बी मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे, सी निवडणूक आयोग स्थापन केल्यामुळे या ऑप्शन डी पहिले पंतप्रधान असल्यामुळे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे. त्यांनी संविधानाच्या चांगल्या प्रकारे पाया रचला होता म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकारची उपाधी देण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, सहावा, बाबासाहेबांनी कायद्याचे शिक्षण कुठून घेतले? आपले ऑप्शन्स आहे ए ऑक्सफर्ड, बी कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कूल या सी हार्वर्ड या डी दिल्ली विद्यापीठ. कोणाकोणाला माहित आहे उत्तर? ज्यांना माहित असेल त्यांना व्हिडिओला प्लीज लाईक करावे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कूल. त्यांनी कायदा आणि अर्थशास्त्र या दोन्ही उच्च पदवी घेतली होती. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न उत्तरे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज. सातवा प्रश्न आहे, 1927 मध्ये त्यांनी कोणता आंदोलन छेडला? आपले ऑप्शन्स आहे ए चौदार तळे सत्याग्रह, बी बारडोली सत्याग्रह, सी दांडी यात्रा या ऑप्शन डी असहकार आंदोलन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए चौदार तळे सत्याग्रह. ते कशासाठी? स्वच्छ पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी हे आंदोलन झाले. पुढचा प्रश्न आहे, आठवा, बाबासाहेबांनी शेवटी कोणता धर्म स्वीकारला? आपले ऑप्शन्स आहे ए शीख, बी इस्लाम, सी बौद्ध या डी ख्रिश्चन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बौद्ध धर्म, कारण त्यांनी समानतेचा मार्ग निवडला. पुढचा प्रश्न आहे, धर्मांतरांचा ऐतिहासिक दिवस कोणता? आपले ऑप्शन्स आहे ए 15 ऑगस्ट 1956, बी 14 ऑक्टोबर 1956, सी 26 जानेवारी 1955 या ऑप्शन डी 14 एप्रिल 1957. काय असेल उत्तर मित्रांनो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 14 ऑक्टोबर 1956. त्यांनी नागपूर येथे लाखो लोकांनी त्यांच्यासोबत धर्मांतर केले. पुढचा प्रश्न, दावा, त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय होतं? आपले ऑप्शन्स आहे ए काँग्रेस, बी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सी जनता दल या डी शिवसेना.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. दलित समाजाच्या हक्कासाठी त्यांनी हा पक्ष उभारला. पुढचा प्रश्न 11वा, त्यांचे आत्मचरित्र कोणत्या नावाने ओळखले जाते? आपले ऑप्शन्स आहे ए, माय लाईफ स्टोरी, बी, वेटिंग फॉर अ विजा, सी, माय कॉन्स्टिट्यूशन, या ऑप्शन डी, द अनटचेबल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, वेटिंग फॉर अ विजा. यात त्यांच्या संघर्षाची खरी कहाणी होती. पुढचा प्रश्न आहे 12वा, बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? आपले ऑप्शन्स आहे ए, महात्मा फुले, बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी, लोकमान्य टिळक, या डी, महात्मा गांधी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे दलितांच्या प्रश्नावर आधारित पहिले वृत्तपत्र होते. पुढचा प्रश्न आहे 13वा, बाबासाहेबांना भारतरत्न सन्मान कधी मिळाला? आपले ऑप्शन्स आहे ए, 1975, बी, 1990, सी, 1960, या ऑप्शन डी, 2000. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 1990 मध्ये त्यांना भारतरत्न मिळाला. हा सन्मान त्यांच्या मरणोनंतरच बहाल झाला. पुढचा प्रश्न आहे 14वा, बाबासाहेबांचे निधन कधी झाले? आपले ऑप्शन्स आहे ए, 6 डिसेंबर 1956, बी, 14 एप्रिल 1957, सी, 26 जानेवारी 1955, या ऑप्शन डी, 5 सप्टेंबर 1956. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, 6 डिसेंबर 1956. त्यांची समाधी चैत्यभूमी मुंबई येथे आहे. तर मित्रांनो, आपण अजूनपर्यंत इथपर्यंत आले तर व्हिडिओला एक लाईक करावे, त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळते. तर पुढचा प्रश्न आहे 15वा, दलितांसाठी त्यांनी कोणती मोहीम चालवली? आपले ऑप्शन्स आहे ए, शिक्षण, समता व स्वाभिमान चळवळ, बी, स्वराज्य चळवळ, सी, असहकार चळवळ, या डी, भारत छोडो आंदोलन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, शिक्षण, समता व स्वाभिमान चळवळ. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. तर पुढचा प्रश्न आहे 16वा, बाबासाहेबांनी पहिली नोकरी कुठे लागली? आपले ऑप्शन्स आहे ए, मुंबई, बी, बडोदा राज्य, सी, पुणे, या डी, दिल्ली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, बडोदा राज्य. बडोदा राज्य म्हणजे गुजरात, तेथील लागली नोकरी. पुढचा प्रश्न आहे 17वा, बाबासाहेबांची पत्नीचे नाव काय होते? आपले ऑप्शन्स आहे ए, रमाबाई आणि सविता, बी, रमाबाई आणि सरस्वती, सी, सावित्री आणि सविता, ऑप्शन डी, रमाबाई आणि जानकी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, रमाबाई आणि सविता. रमाबाईचा मृत्यू लवकरच झाला, त्यानंतर सविताबाईंशी लग्न केले. तर पुढचा प्रश्न आहे 18वा, बाबासाहेब यांनी सुरू केलेल्या मासिकाचे नाव काय होते? आपले ऑप्शन्स आहे ए, मुकनायक, बी, मराठा, सी, केसरी, या डी, प्रबोधन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, मुकनायक. 1920 मध्ये हे मासिक सुरू झाले. पुढचा प्रश्न आहे 19वा, पहिली बौद्ध परिषद कुठे झाली? आपले ऑप्शन्स आहे ए, मुंबई, बी, नागपूर, सी, औरंगाबाद, या ऑप्शन डी, पुणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नागपूर. हजारो अनुयायांनी त्या दिवशी धर्मांतर केले. पुढचा प्रश्न आणि लास्ट आहे मित्रांनो 20वा, बाबासाहेबांचे स्मृतीस्थळ कुठे आहे? आपले ऑप्शन्स आहे ए, नागपूर दीक्षाभूमी, बी, चैत्यभूमी मुंबई, या सी, भीम जनस्थळ दिल्ली, या डी, आंबवडे स्मारक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, चैत्यभूमी मुंबई. दरवर्षी लाखो लोक येथे अभिवादनासाठी भेट देतात. तुम्ही पण दिले असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, हे होते बाबासाहेबांचे जीके क्विज. आणि पुन्हा काही तुमच्या मनात प्रश्न असेल तर कमेंट करा. आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.